पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हेलो, हेलो, काय माहित कोण होता। इम्पॉर्टंट असेल तर समोरनं फोन करतील। अनु, कोणाचा फोन? पप्पा, मिस्टर चौधरी। चौधरी नो फोन? चौधरी नो फोन? अनुबेन तुला तुला काय म्हणत काय होता? नाही, तो काही बोलला नाही ऍक्च्युली। म्हणजे हॅलो हॅलो बोलत होता, मी फोन कट केला। पण तुझा नंबर त्याच्याकडे कसा काय? आणि तुला फोन करण्याची त्याची हिम्मत कशी झाली? पप्पा, मला नाही माहित। ते ब्रेसलेट साठी असेल ना फोन। ब्रेसलेट? नाही म्हणजे तो इकडे आला होता ना, तेव्हा त्याची माझी मारामारी झाली, तेव्हा त्याचा ब्रेसलेट पडला ना खाली। काय अनुबेन? कोणाकडे येते? ते माझ्याकडे पप्पा। रितेश, ते ब्रेसलेट चौधरीकडे वन पीस मध्ये नाही गेलं पाहिजे, लक्षात ठेव। अरे टेन्शन नथी काका, वांदोच नथी। जेवढा चौधरी नो नुकसान तेवढा मारू फायदा, वांदोच नथी। हा डॉक्टर, म्हणजे औषधांचे सगळे डोस दिलेत पण ताप पासून हवा तसा उतरला नाहीये। अच्छा, आय अंडरस्टँड। हो हो, थँक्यू। काकू, अगं बराच उशीर झालाय, तूही जाऊन थोडा वेळ आराम कर आता। खरं तर तुला आरामाची गरज आहे यश। दिवसभर तू इथेच आहेस, काही खाल्लंही नशील ना? जा, तू आधी खाऊन घे। मी खातो, नक्की खातो, पण तू खरंच जाऊन आराम कर काकू, तुझ्याही औषधांची वेळ झाली आहे। हो, ठीक आहे। काही लागलं तर मला कळव। हो। आई, मला आई पाहिजे। आई, परी, ए परी, काय होतंय बेटा? काय होतंय ग? मला आई पाहिजे। पाण्याच्या पट्ट्या ठेवते। काकू, अगं थरथरते ती। ए परी, मला आई पाहिजे। परी, ए परी। काकू, अगं ही थरथरते। परी, हे काय झालं देवा? अरे देवा। परी, आई येते बेटा, आई येते, आई इथेच आहे, आई इथेच आहे। ओके आई, आता हिची आई कुठून आणायची रे? परी, हे बघ, आपण बोलूया आईला। ओके, तू ब्रेव आईची स्ट्रॉंग मुलगी आहेस की नाही तू? हा, स्ट्रॉंग आहेस की नाही तू परी? परी, परी बच्चा, मी बोलवतो आईला, मी बोलवतो आईला। ओके, काय अवस्था झाली रे पोरीची? नेहा, का गेलीस का तू सोडून? एवढ्याशा जीवाला का गेलीस सोडून तू? परी येईल बघ, परी शांत हो, शांत हो बच्चा। ए बच्चा, आई आहे बेटा, आई इथेच, मी बोलवतो तिला। ओके, आई येते आता, थोड्या वेळात येईल आई। ओके, आई तू कुठे जाऊ नको, इथेच थांब। कुठेही जाणार नाही आई। ओके,
कुठेही जाणार नाही आहे. यश, मी यांना सांगून येऊ का? नाही काकू, अगं उगत सगळे पॅनिक होतील. ती होईल आता शांत. झोप लागेल तिला आता. नेहा, आता काही झालं तरी तुला यावंच लागणार. अहो प्लीज, मला नेहा मॅडमला फक्त एकदा भेट. मॅडम प्लीज सांगा. प्लीज सोडा त्याला. थँक्यू मिस्टर मेहता. बसायला सांगितलं. તમે ચૌધરી? यशवर्धन चौधरी. શું કામ છે? मला नेहाला भेटायचंय. नेहा? इथे कोणी नेहा राहत नाही. अनुष्का, मला त्यांना भेटायचंय, थोडंसं त्यांच्याशी बोलायचंय. मूर्ख, गधडा, चुप, एकदम चुप. मुलगी झोपली माझी. जोवर मी सांगत नाही तोवर कोणी शब्द काढायचा नाही. काय बघता काय? चला निघा, आउट. जरा चप्पल आणता. चप्पल चप्पल माझी जरा आणा. आमच्याकडे असं म्हणतात, पगारख्यानी जग्या पगमाची. म्हणे चपलीची जागा पायात असते. ज्याने त्याने आपल्या वकुबाप्रमाणे जगायला पाहिजे. नाही, अशी म्हण आहे आमच्याकडे. हो, सुगम का यशवर्धन चौधरी आला आला आला, हात जोडून आला. आता भडका उडणार. आपण बस तेल ओतत राहायचा. तू इथे कसा घुसला?
हात नाही दाखवायचा. हात नाही तो, हात खाली, हात खाली, हात खाली. शांती राखो. शांती शांती. अरे काका तुम्हाला माहित नाही, एक नंबर गुंडा माणूस आहे, गुंडा. त्या दिवशी पण असंच ऑफिस मध्ये घुसला होता, मारायची धमकी देत होता. काका तुम्हाला वाटेल तसं बोलला, वाटेल तसं. ह्याला तर मी रितेश, तुला काय सांगितलं मी? शांती राख. तुमच्या पिढीचा हा जरा प्रॉब्लेमच आहे बरं का. कुठलीही गोष्ट तुम्ही थंड करून खातच नाही. हे गरमागरमी, हे गरमागरमी, समज नाही. घे, मातू थंड होईल. घे. नो थँक्स. आत्ता माझ्या लक्षात येत आहे, जगन्नाथ चौधरी एवढा थंड कसा काय पडला. त्याची रग तुझ्यात आली. पण मेहतांचं असं नाहीये. मेहतांच्या पिढ्यातच रग आहे. मग जयंतीभाई मेहता असो नाही तर अनुष्का मेहता असो. आता आग लागणार. पण हा यशवर्धन काकांसमोर एवढा ताट उभा कसा काय? याला कसा झुकवायचा आणि राडा कसा करायचा, हूं जाणू छू. किंजू किंजू, अरे किंजू, अरे उठणे उठणे किंजू. अरे खाली काय तर, अरे किंजू उठणे. अरे कुंभकर्णी बेन, अरे खाली. अरे कुंभकर्णी बेन, उठ उठ. अरे मला यार. તમે મને આટલી રાત કેમ જગાડો છો? अरे खाली खाली राडा झालाय. કોણ મરતે? કોણ આલે? खाली तो यशवर्धन आलाय. કોણ? ચૌધરી? अरे हा यशवर्धन चौधरी. किंचू आता राडा होणार खाली. आता फक्त तू एक काम करायचं, मी जे बोलेन त्याला हो म्हणायचं. हा हा, चल 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 चल. अरे मारी जलपरी, चल ना चल चल ना चल 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 चल. काय ग मिथिला, तब्येत कशी आहे परीची? बरी आहे पप्पा. तापही उतरलाय आता. परी प्रचंड घाबरली आहे. आई हवी म्हणून रडत होती असं सांगितलं तर पप्पा आणखीन त्रास करून घेतील. यशलाही ओरडतील. नकोच सांगायला. परीची तब्येत बरी आहे म्हणजे तो तुझा चेहरा कसा उतरला आणि डोळ्यात पाणी का? काही नाही पप्पा, डोळ्यात गेलं होतं काहीतरी. तिचं ताप उतरलाय म्हणतेस. अचानक काय गेलं डोळ्यामध्ये? काय माहित नाही, पण अचानक डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला माझे केस काय असेच पॉइंटर झाले नाही आहेत. काय झालंय सांग मिथिला. काही नाही पप्पा, परीच्या काळजीमुळेच. खरंय, तुझी मनस्थिती कळते मला. बिना आईची पोर, जरा काही कमी जास्त झालं की सगळं घर अस्वस्थ होतं.
यश कुठे? हा यश आहे ना. नाही म्हणजे होता पण थोड्या वेळापूर्वीच गेलाय. कुठे गेला? नाही काय माहिती नाहीये. न सांगताच गेला पप्पा. तो अगदी तडकाफडकी निघून गेला. असं काय करतो यश? अरे अरे हा फोन कट का करतोय? मेहतांच्याकडे गेलाय की काय? एवढ्या रात्री कोण आलंय? अनुबेन, अनुबेन. रितेश भाई आओ ने. अनुबेन खाली खाली राडा झाला. काय झालं? आणि ती मोठा राडा, एकदम मोठा राडा. काय झालंय? काय ते ते काकांना पप्पांना काय? जीवे मारायची धमकी देतोय तो. अहोगंदी भाषा अनुदीप, अहोगंदी भाषा. वाटेल ते बोलतोय. शिशी शिशी ऐकवत पण नाहीये. हा कोण कोण वाटेल तसं बोलतोय? कोण? तो यशवर्धन चौधरी. खाली घुसला तो घरात. काकांना म्हणतो तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला सोडणार नाही म्हणतो. चल. काय बघते आता? पॉपकॉर्न घ्यायचे, मागच्या सीटवर बसायचं आणि पिक्चर बघायचा. चाल. बघा मिस्टर मेहता, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज मला एकदा त्यांना भेटू द्या प्लीज. मला तिच्याकडे खरंच, त्यांच्याकडे माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आय रिअली नीड टू स्पीक विथ. मला प्लीज एकदा भेटू द्या. जस्ट वन्स प्लीज. जस्ट वन्स. एकदा. ठीक आहे, मग एक काम कर. शुअर. एकदाच, फक्त एकदाच जगन्नाथ चौधरीला माझ्या चपलेवरती नाक घासायला सांग. मग मी विचार करेन. बस. या पुढे जर का माझ्या आजोबांचं नाव घेतलं ना, तर मी विसरून जाईन जयंती मेहता की मी तुमच्या घरात उभा आहे. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की जयंती मेहता अत्यंत खालच्या दर्जाचा माणूस आहे. पण तरी सुद्धा मी ठरवलं होतं की मी तुमची परमिशन घेईन आणि मगच तुमच्या मुलीला भेटेन. बट आय एम डन. आय एम डन. खूप सांगून बघितलं, खूप समजावून बघितलं. आता अनुष्का मेहताला भेटण्यापासून मला कोण थांबवतं बघतोच मी. हे चौधरीचं घर नाहीये. इथे तुझी गुंडागिरी चालणार नाही अजिबात. Move. I said move.